बदलापूर शहरात आपण पाहतोय गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आज हा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि शरद शेवाळे यांच्या माध्यमातून हे उपोषण सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तृतीयपंथीय असू द्यात किंवा इतरच सुद्धा समाज बांधवांच्या माध्यमातून या उपोषणाला पाठिंबा जो आहे तो दिला जातोय। नगर परिषदेचे अधिकारी या ठिकाणी पाहणी आणि चर्चा करण्यासाठी येऊन गेलेले आहेत, त्यांची भेट घेतलेली आहे। त्या संदर्भात नेमकी काय चर्चा झाली ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय तर एकंदरीत आज हा उपोषणाचा तिसरा दिवस असल्या कारणाने शरद शेवाळे यांची प्रकृती खालावलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पाणी आणि अन्न त्याग त्यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि आठवडे बाजार शहरात सुरू करण्यासाठी हे आमरण उपोषण जे आहे ते शरद शेवाळे यांच्या माध्यमातून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्या समर्थनार्थ आपण पाहत असाल तर तृतीयपंथी जे आहेत त्यांनी सुद्धा हा पाठिंबा जो आहे तो त्यांना जाहीर केलेला आहे आणि अनेक नागरिक आणि अनेक जे विक्रेते आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतात। सर्व संघटना असतील, सर्व बांधव असतील, त्यांच्या मदतीला या उपोषणामध्ये सहभागी होता आपल्याला पाहायला मिळते। त्यांची प्रकृती खालवली आहे। आपण उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधणार आहोत। शरद शेवाळे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती आता जर पाहिलं तर खालवताना पाहायला मिळते। काय आपली प्रशासनाकडे मागणी असणार? आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्या कारणाने शरद शेवाळे यांची प्रकृती जरा खालावलेली आहे। मगाशी वैद्यकीय अधिकारी येऊन चेकिंग करून गेलेले आहेत। त्यांचा बीपी हाय झालेला आहे आणि शुगर सुद्धा ड्रॉप होत चाललेली आहे। त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे, कारण की त्यांचा निर्णय हा ठाम आहे। आम्ही इथून या जागेवरून आम्ही बिलकुल हलणार नाही आहोत। आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या तर्फे जे काही लोक पाठवले जात आहेत ते फक्त एक आमची दिशाभूल करतायत की आम्हाला तुम्ही या इकडे चर्चा करा। अरे अशा प्रकारचे चॉकलेट आम्हाला बरेच देऊन झालेले आहेत, त्यामुळे आता आम्ही हे चॉकलेट खाण्याच्या मनस्थितीत नाही आहे। आम्ही जर आता हे उपोषण कुठेही स्थगित होऊ शकणार नाहीये, कारण आमचा निर्णय ठाम आहे आणि आम्ही कोणत्याही अशा मोठ्या मागण्यांसाठी नाही, आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी झटतोय। मी वारंवार तेच सांगतोय की आम्ही त्यामुळे कुठेही पाठीमागे हटणार नाही। या उलट उद्या आम्ही संपूर्ण शहरामध्ये पूर्ण आमच्या रॅलीचं नियोजन आहे। त्या रॅलीच्या माध्यमातून पूर्ण जनमानसांमध्ये आम्ही मिसळणार आहोत आणि संपूर्ण जनतेचा आम्हाला जो पाठिंबा आहे ते उद्या संपूर्ण नगर परिषदेला कळेल किंवा सीओ साहेबांना समजेल। कारण आज इथं आमचा माणूस जर समजा तिसरा दिवस आहे तो त्याच्या मागण्यांसाठी इथे झुंजतोय। आज त्याची परिस्थिती इतकी खालावलेली असताना जे आपण बोलतो ना वरच्या स्टेजचे अधिकारी त्या लोकांनी इथं आलं पाहिजे आणि त्यांनी दखल घेतली पाहिजे। कोण आलं होतं तुमच्याशी चर्चा करायला? काय चर्चा झाली? त्यांनी काय शब्द दिलेत तुम्हाला? नाही, शब्द असा आम्हाला त्यांनी काय दिलेला नाहीये। त्याच्यामुळे काय त्यांनी एक उडवणीची उत्तरं करतात की इथे आलोय आम्ही, तुम्ही आम्ही सकारात्मक चर्चा करू वगैरे। पण सकारात्मक चर्चा करायसाठी सीओ साहेब इथं आले पाहिजेत ना। तुम्ही तिकडे या। जर अशा परिस्थितीत आम्ही आमच्या माणसाला तिकडे घेऊन जायचं का चर्चा करायला? आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, काय परिस्थिती कशी? परिस्थिती त्यांची तब्येत बघा ना तुम्ही। आता त्यांचा बीपी लो हाय झालेला आहे, शुगर लो झालेली आहे, त्यांना अक्षरशः बोलता येत नाही, पोटातून गोळा फिरतोय, खोकला चालू झालाय। अशा परिस्थितीत त्यांनी काहीतरी एक स्वतःची जिम्मेदारी म्हणून इथं आलं पाहिजे। मगाशी सामाजिक संघटना आल्या, पक्ष आले, मनसेनी जाहीर पाठिंबा दाखवला, आमचे जगदीश गुडेकर साहेब आले, बरेच लोकांनी इथे आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि जनतेचा तर 100% पाठिंबा आहे। आणि हे आज आत्ता सुद्धा सध्या सुद्धा हे संविधानिक मार्गातून चाललेलं आहे। आम्ही संपूर्णपणे संविधानाच्याच ह्याच्यातून चालतोय। जर यातून काय जर आमच्या माणसाला जर काही दगाफटका झाला तर याचे पडसाद बदलापूर शहरामध्ये खूप वेगळे उमटतील आणि याला सर्वस्वी करून प्रशासन आणि नगराध्यक्ष मॅडम याला सर्वस्वी जबाबदार राहतील। उद्या रॅली काढली जाणार आहे, काय स्वरूप असणार आहे? नाही, उद्याच्या रॅलीचंही आमच्या स्वरूप आहे ना ते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंतच्या परिस्थितीवरती डिपेंड राहणार आहे। उद्याची रॅली ही आम्ही सध्या सुद्धा आम्ही संविधानिक रॅलीच काढणार आहोत। पण जर त्या पिरियडच्या आधी जर आमच्या माणसाला जर काही दगाफटका झाला किंवा त्याला जर कोणता त्रास झाला आणि ते जर म्हणजे गेल्या आठवड्यात सुद्धा एका फळ विक्रेत्याचं हे झालं, इकडे आत्महत्या झाली, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्या जीवाला जर कोणता त्रास झाला ना तर नक्कीच उद्याच्या रॅलीचं स्वरूप जरा वेगळंच असेल। आतापर्यंत पाठिंबा आता आम्हाला बऱ्याच पक्षांनी पाठिंबा दिलाय।
हजारोच्या संख्येने म्हणजे जनमानसं सुद्धा हजारोच्या संख्येने आम्हाला येऊन इथे पाठिंबा दर्शवतात. आम्ही पूर्ण लिस्ट तयार केलेली आहे. तृतीयपंथीयांनी दिला, म्हणजे सगळ्यांनीच पाठिंबा देण्यामध्ये सगळेच आहेत. कशा पद्धतीचा हा पाठिंबा आहे? बघायला गेलं तर काल मी जसं बोललेली की आज रात्रीपर्यंत मॅडमनी जर काही ह्या गोष्टीवरती काही निर्णय नाही घेतला तर मी नगरपालिकेमध्ये जाईल. त्या पद्धतीने आम्ही नगरपालिकेमध्ये गेलेलो. आमचे काही तृतीयपंथी होते आणि मी सुद्धा होती. तर मॅडमनी जे काही आम्हाला तिकडे त्यांचा पण मुद्दा काय होता काय नाही आम्ही ऐकला. तिकडे ऐकून आम्ही इथे आल्यावरती पण आम्ही काहीची सत्य परिस्थिती बघितली पेपर वाचून. त्यावरतून काय खरं काय खोटं ते आम्हाला कळालं. त्यामुळे ह्या उपोषणाला माझा तरी एक तृतीयपंथी म्हणून, बदलापूरचे एक नागरिक म्हणून मी यात उपोषणाला माझा पाठिंबा देते शेवटपर्यंत. मी हेच बोलू.